आज आपण पनीर पॅटीस ट्राय करणार आहोत. तर चला बघूया. इथं मी 2 कप इतकं मैदा घेतलं आहे, थोडंसं मीठ आणि 1 टेबलस्पून इथं बटर घातलं आहे आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकत आपण व्यवस्थितपणे कणिक मळून घेणार आहोत सॉफ्ट असं. आणि त्यानंतर मी 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवते. त्यानंतर मी 2 कांदे, 1 टमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेते. आता मी 1 टेबलस्पून जिरं, धने, बडीशोप आणि थोडंसं ओवा घालून हे व्यवस्थितपणे ठेचून घेते. त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवते. त्यात मी थोडंसं तेल, त्यानंतर आपण प्रिपेअर केलेला मसाला, आता त्यात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकते. त्यानंतर आपण चिरून ठेवलेला कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यात थोडंसं मीठ आणि त्यानंतर आपली हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घेते. त्यात मी गरम मसाला, लाल तिखट, मीठ, ब्लॅक पेपर, थोडंसं हळद आणि तिखट तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता. त्यानंतर हे व्यवस्थित परतून घेते. परतून मसाल्याचा वास जाऊपर्यंत त्यानंतर आपण मॅश केलेलं पनीर मी ह्याच्यात टाकते. व्यवस्थित पनीर आपण एकदम सुटसुटीत व्हायला पाहिजे. त्यानंतर 1-5 मिनटं मी पनीर त्यात परतून बाजूला ठेवून देते थंड होण्यासाठी. त्यानंतर आपण कणिक म्हणून ठेवलं होतं त्यातले मी थोडे थोडे गोळे करून लाटायला घेते. आता मी त्याच्या आधी एक बाजूला 2 चमचे मैदा आणि 1 टेबलस्पून बटर घालून ह्याचे स्मूथ बॅटर तयार करणार आहे. आणि त्यानंतर हे मी गोळ्या लाटून घेते. त्यानंतर 3 ते 4 गोळ्या लाटून झाल्यावर आपल्याला लेअर बाय लेअर हे ठेवायचे आहेत त्या बॅटरच्या साहाय्याने. आता हे झाल्यावर मी एक मोठासा गोलाकार आपण करून घेणार आहोत. त्यानंतर त्याची काप करून घेणार आहोत. काप केल्यानंतर मग आपण जो मसाला प्रिपेअर केला होता त्यात ते व्यवस्थितपणे भरून एकदम गरम तेलात सोडायचं आहे. त्यानंतर आपला जो गॅस आहे लहान ठेवून फ्राय करायचे आहेत. मस्त कुरकुरीत होतात.